कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंच्याच मतदारसंघामध्ये शेतकरी वाऱ्यावर असल्याचं चित्र आहे। कारण शेकडो शेतकरी शेतमाल घेऊन जेव्हा पुण्याच्या भिगवण बाजार समितीत पोहोचले तेव्हा अचानक व्यापाऱ्यांनी संप पुकारलाय। राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंच्याच मतदारसंघात शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे। त्यामुळे तीव्र संताप व्यक्त होतोय। भिगवण कृषी बाजार समितीच्या व्यापाऱ्यांनी अचानक संप पुकारलाय। शेतमाल साठवणुकीसाठी अपुरी जागा, पावसापासून नसलेलं संरक्षण अशा कारणांमुळे व्यापारी आक्रमक झाले। त्यामुळे दूरवरून आलेल्या अनेक शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल परत न्यावा लागलाय। तर दौंड, इंदापूर, बारामती, कर्जत, करमाळा या तालुक्यांमधून आलेल्या अनेक शेतकऱ्यांचा माल विक्रीविना पडून राहिलाय। आजूबाजूच्या भागांमध्ये भिगवण बाजार एक प्रमुख समिती आहे। मात्र तिथेच वारंवार मागण्या करूनही दखल न घेतल्यानं व्यापाऱ्यांनी अचानक संप पुकारल्यानं शेतकऱ्यांचे हाल होत आहेत। मकाचं पीक घेऊन आलेले आणि कृषी मंत्र्याला एकच विनंती, कृषी मंत्र्यांना त्यांचा मतदारसंघ आणि शेजारच्या तालुक्याचा जर असा अपमान तुमच्या कारकिर्दीत जर होत असेल तर हे चांगल्या गोष्टी नाहीत। आम्ही या भिगवण मार्केटला परत धिक्कार टाकू, परत मार्केटला सुद्धा कधी येणार नाही। आज भाड्याने वाहन करू मका ही पिकं आणलेली इथं आणि त्याची व्यवस्था अशी का हातराय काय नाही, पांघराय काय नाही, ह्या समस्या शेतकऱ्याला सांगून जमत आहेत का? ही कृषी उत्पन्न बाजार समितीने त्याची तयारी करावा। आमच्याकडून ट्रॅक्टर आज मार्केटमध्ये सरत तर त्याचं सेल्स घेते, या पट्टे वसूल करते, या वाहनात तुमचा एवढा माल आहे, एवढं पिशवी तुमच्या एवढी पट्टी तुम्हाला बसती, ही पैसे घेऊन मग ही शेतकऱ्याला सुविधा नको करायला। आज हिथं आल्यानंतर 10 वाजता मार्केट सांगितलं गाड्या खाली करू नका, तुमचा माल काय आज आम्ही विकलो जाणार नाही। अचानक सांगितलं मला शेतकरी काय करीन बरं? एक तर आधीच पावसाने बेजार झालाय, वाला दुष्काळ पालटाय, त्यात हा 10-5 रुपयाचं होणार ती बी आज ह्यांनी हाणून पालटं माल आमचा। निलाव बंदचं कारण विचारलं तर त्यांनी सांगितलं की बाजार समितीकडनं व्यापाऱ्यांना काही सुविधा पुरवल्या जात नाहीत म्हणून आम्ही निलाव बंद करत आहोत। परंतु व्यापाऱ्यांनी अशी अडमुठीपणाची भूमिका घेणं अतिशय निंदनीय आहे। मालाचं भाव पाडण्याचं कारण सध्या सुरू झालेलं आहे व्यापाऱ्यांकडून। त्याच्यामुळे ती एक विनंती कृषी मंत्र्यांना की त्यांच्यावर थोडीशी लक्ष असू द्या आणि शेतकऱ्यांना, शेतकरी जागला तरच व्यापारी जागणार आहेत हे बी त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। दीपक खापरे, TV9 मराठी, भिगवण, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।